बेहदची परम महाशांती. बापूजींच्या आजचे महाभारत या ई-बुकमधील 5वे पुष्प आज आपण पाहूयात. विषय आहे कंपनांचे युद्ध. बापूजी 5,000 वर्षापूर्वीचे महाभारत आणि आजच्या महाभारतामध्ये एक स्पष्ट भेद सांगतात. प्राचीन युद्ध हे स्थूल युद्ध होते, एक भौतिक स्थूल स्तरावरील युद्ध. तर आजचे युद्ध ते सांगतात की सूक्ष्म आहे, अतिशय सूक्ष्म. हे कंपनांचे युद्ध आहे. नकारात्मक विरुद्ध सकारात्मक, अज्ञान विरुद्ध ज्ञान, विनाश विरुद्ध परिवर्तन. एका बाजूला ते उभे आहेत जे विनाश पसरवतात. या युगातील दुर्योधन आणि दुःशासन चेतना. ते सतत विचार न करता पापी कृत्य करत राहतात, सतत वाढत जाणाऱ्या इच्छा आणि आसक्तीने प्रेरित होऊन. दुसऱ्या बाजूला खरे अर्जुन उभे आहेत, असे आत्मे जे स्वतःला ज्ञानामध्ये बुडवतात, आत्मस्वरूपामध्ये स्थिर होतात, सर्व शक्तिमान सत्तेकडून शक्ती घेतात आणि परमशांतीचे कंपने जगामध्ये पसरवतात. हे शस्त्रांनी लढले जाणारे युद्ध नाही. हे एखाद्याला चेतनेच्या गुणवत्तेने, एखाद्याच्या कंपन्यांच्या शुद्धतेने आणि एखाद्याच्या अंतर्गत परिवर्तनाच्या खोलीने लढले जाणारे युद्ध आहे. बापूजी समजावतात की आज प्रत्येक आत्मा आधीच एका रणांगणावर आहे. फक्त दैनंदिन जीवन जगणे हाही संघर्ष आहे. प्रत्येक क्षण नकारात्मक आणि सकारात्मक विचारांचा संघर्ष घेऊन येतो. वातावरण प्रदूषित झाले आहे, फक्त भौतिकदृष्ट्या नाही तर सूक्ष्मरित्या. आपण जे अन्न खातो त्यामध्ये छेडछाड केलेली आहे. हवा नकारात्मक घेऊन फिरत आहे. मन अस्थिर झालेले आहे. शरीरानेही त्याचे अनुसरण केले आहे. ह्या परिस्थितीमध्ये मनुष्य चांगल्या होण्याची इच्छा करतो, पण त्याला ते अत्यंत कठीण वाटते. भौतिक इच्छा प्रचंड वाढल्यात. जीवनमान आणि अपेक्षा देखील वाढल्या आहेत. आसक्ती आणि अहंकार अतिशय खोल गेलेले आहेत. आणि म्हणूनच या युगातील सर्वात मूलभूत युद्ध म्हणजे आत्म्यांच्या आतले युद्ध आहे. बेहदची परम महाशांती.